अकोला के न्यू तापड़िया नगर में पिछले 6-7 सालों से बन रहा रेलवे फ्लाईओवर भ्रष्टाचार की मिसाल बन गया है। उद्घाटन से पहले ही फ्लाईओवर के अप्रोच रोड में 10 फीट गहरी दरारें पड़ चुकी हैं और इसी को लेकर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट ने जबरदस्त रास्ता रोको आंदोलन किया। गोपाल दातारकर, राहुल कराले और शिवा मोहल के नेतृत्व में इस प्रदर्शन में भारतीय जनता पार्टी नेताओं पर घटिया निर्माण और भ्रष्टाचार के गंभीर आरोप लगाए गए। स्थानीय लोग सवाल उठा रहे हैं कि हमारे विधायक को इस क्षेत्र की कोई चिंता नहीं है। प्रदर्शन के दौरान भ्रष्टाचार बंद करो, जय भवानी जय शिवाजी जैसे नारे गूंजते रहे। मौके पर रेलवे पुलिस बल की भारी तैनाती रही। शिवसेना ने मांग की है कि घटिया कार्य को तोड़कर दोबारा गुणवत्ता से निर्माण की जानी चाहिए। लोगों को रोजाना इस अधूरे फ्लाईओवर के कारण भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। नागपुर समय के लिए अकोला से समीर खान के साथ इरशाद अहमद की रिपोर्ट। या रस्त्यावरती जे रेल्वे क्रॉसिंग आहे त्याच्यावरून जे उड्डाणपुलाचं काम चालू आहे ते काम पूर्ण होण्याच्याच पहिले तो रस्ता पूल नादुरुस्त झालेला आहे। क्रॅकच गेले नाहीत तर जवळपास 10-12 फुटाचा क्रॅक असा खोल पडलेला आहे। इतकं निकृष्ट दर्जाचं काम या पुलाचं चालू आहे आणि मोठा गाजावाजा करून भारतीय जनता पक्षाचे लोक सांगतात की आम्ही मोठा विकास या जिल्ह्यात करून राहिलो, परंतु पूर्ण भ्रष्टाचार या कामात चालू आहे। या जिल्ह्यातला आपला जो उड्डाणपूल झाला होता त्या उड्डाणपुलाचं जर पाहिलं तर सुरू झाल्यानंतर एका महिन्याच्या आतच तो उड्डाणपूल कोसळला होता। जो अंडरपास तयार केला त्या अंडरपासमध्ये नेहमी पाणीच असते, म्हणजे फक्त जे कामं होतात या कामात आम्हाला मलिदा कसा भेटेल याच्यावरच या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष असते, परंतु सर्वसामान्य लोकांना काय त्रास होतो। गेल्या अनेक वर्षापासून हा पूल थांबलेला, या पुलाचं काम थांबलेलं आहे। त्यामुळे जेव्हा रेल्वे येते जेव्हा गेट बंद होते तर या न्यू तापडिया नगरमधल्या लोकांना जेव्हा शहरात यायचं काम पडते तेव्हा काय त्रास होतं हे त्याच लोकांना माहीत आहे। म्हणून हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे। जे काम निकृष्ट दर्जाचं आहे पुन्हा ते काढून परत ते काम झालं पाहिजे। यासाठी जिल्हा शिवसेना आणि शहर शिवसेनेच्या वतीनं हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे।